वेलकम टू MH अकॅडमी CET सेल महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं ॲडमिशनचं सर्क्युलर इथे आलेलं आहे। बघा ॲडमिशन नोटीस फॉर द DSE म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25। बघा हे सर्क्युलर तुम्हाला हवं असेल तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे MH अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्या लिंक तुम्ही डायरेक्टली माझ्याशी तिथे कम्युनिकेट करू शकता। आता आपण समजून घेऊ शेड्यूलमध्ये काय काय दिलेलं आहे ते। बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन, आता ही जी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे ते 15 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन 16 जुलै 2024 ते 26 जुलै 2024 पर्यंत आहे, अप टू 5 PM। बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचे दोन मेथड त्यांनी सांगितलेले आहेत, एक ई स्क्रुटिनी मोड, दुसरा फिजिकल स्क्रुटिनी मोड। ई स्क्रुटिनी मोडमध्ये काय होईल, सिम्पली तुम्हाला फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचा आहे, तुमचे ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल। आणि फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला स्क्रुटिनी सेंटर जिथे सिलेक्ट करावं लागेल, फिजिकली तिथे जावं लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावे लागतील। बेटर वे तुम्ही जिथे ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन। देन बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। बघा तुमच्या पर्सेंटेजनुसार तिथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, म्हणजे तुमचा रँक डिसाईड होईल। ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुमचा रँक किती आहे तो डिस्प्ले तुमचा 29 जुलै 2024ला। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स 30 जुलै 2024 ते 1/8/2024, म्हणजे ह्या पिरियडमध्ये तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये काय क्वेरी असेल किंवा एखादा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं असेल तर तुम्ही तिथे अपलोड करू शकता। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही OBCचे कॅन्डिडेट आहेत आणि तुमच्याकडे त्यावेळेस नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नव्हतं किंवा कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, तर तुम्ही ह्या पिरियडमध्ये 30 जुलै ते 1 ऑगस्ट या पिरियडमध्ये तुमचं डॉक्युमेंट तिथे अपलोड करून तुम्ही ओपन टू OBCमध्ये कन्वर्ट होऊ शकता। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, बघा इथे काही मुलं फॉर्म अपडेट करतील, त्यानंतर इथे फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल 3 ऑगस्ट 2024ला। आणि त्यानंतर तुमची सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस नंतर स्टार्ट होईल, त्याचं शेड्यूल तिथे नंतर येईल। आता रजिस्ट्रेशनची फीस किती आहे, बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची इथे फीज आहे। ओपन कॅटेगरीसाठी इथे फीज आहे 1000 रुपीज आणि रिझर्व कॅटेगरीसाठी इथे फीज आहे 800 रुपीज। बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।